श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर सध्या अधिक मास हा चालू आहे, जो की पुरुषोत्तम मास, मलमास या नावाने ओळखला जातो आणि सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे तो हे धोंड्याचा महिना या नावाने. तर ह्या अधिक मासात आपण भगवान विष्णूंची अधिकाधिक सेवा करीत असतो. हा अधिक मास दर 3 वर्षांनी येत असतो आणि हा अधिक मास भगवान विष्णूंना समर्पित आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर भगवान विष्णू हे ह्या अधिक मासाचे स्वामी आहेत. तर ह्याच अधिक मासात आता एकादशी देखील आलेली आहे. म्हणजेच अधिक मासातील एकादशी ही आलेली आहे, जी की 27 मे 2026 वार बुधवारी ही आलेली आहे, जिला की कमला एकादशी ही या अधिक मासात आलेली आहे. तर जसं अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्याचप्रमाणे एकादशी मग ती कुठली का असे ना, भागवत एकादशी असू देत, कमला एकादशी असू देत, आषाढी एकादशी असू देत किंवा कोणतीही एकादशी असू देत, ती देखील भगवान विष्णूंनाच म्हणजे पांडुरंगाला म्हणजेच भगवान विष्णूंच्या पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी विठ्ठलराला समर्पित असते, जे की भगवान विष्णूंचंच रूप आहे. तर ह्या अधिक मासात हा दुहेरी काय म्हणते दुहेरी संधी आलेली आहे आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करण्याची. म्हणजे अधिक मास हाही भगवान विष्णूंचाच आणि त्यात एकादशी देखील भगवान विष्णूंना समर्पित असते. त्यामुळे ह्या बुधवारी आपल्याला न चुकता भगवान विष्णूंची आत्तापर्यंत जरी तुम्ही भगवान विष्णूंसाठी अधिक मासात कुठलीच सेवा केली नसेल, तरी ह्या एकादशीला ही संधी चुकवू नका. ह्या एकादशीला काहीही करून, कसंही करून, थोडा का होईना भगवान विष्णूंच्या सेवेसाठी वेळ हा प्रत्येकाने काढावाच, असं मी आवर्जून म्हणेल. जर तुम्ही ह्या एकादशीला जर तुम्ही भगवान विष्णूंची कुठली जरी सेवा केली, तरी तुम्हाला त्याचं अनंतपटीने फळ हे निश्चित रूपाने मिळेलच मिळेल. तर ह्या एकादशीला आपण जसं एकादशी आता भगवान विष्णूंची सेवा आपण करतो, त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी तुळशीला देखील खूप महत्त्व आहे. कारण तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास आहे आणि तुळस ही भगवान विष्णूंना ही प्रिय आहे. म्हणूनच तुळशीला विष्णुप्रिया असं देखील म्हटलं जातं. आणि जिथे जिथे माता लक्ष्मी वास करते, तिथे तिथे भगवान विष्णूंचा वास हा निश्चित रूपाने असतो. आणि जिथे जिथे भगवान विष्णूंचा वास असतो, तिथे तिथेच माता लक्ष्मीचा देखील वास असतो. तर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबतच आपल्याला तुळशी मातेची देखील पूजा सेवा ही करायची आहे. कारण तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि ज्याप्रमाणे भगवान विष्णूंची सेवा केल्याने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते, माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा ही प्रिय आहे, त्याचप्रमाणे जर आपण माता लक्ष्मीची म्हणजेच तुळशीची पूजा केली, तर ॲटोमॅटिकली भगवान विष्णू देखील हे प्रसन्न होतात. भगवान विष्णूंना देखील तुळशीची पूजा ही प्रिय आहे. तर ह्या एकादशीला म्हणजे कुठल्याही एकादशीला तुळशीला हे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तसं तर आपण रोज तुळशीची पूजा ही केली पाहिजे. पूजा म्हणजे काय, आपल्याला काय खूप काही करायचं नसतं. काय फक्त रोज सकाळी उठल्यावर स्नान वगैरे करून तुळशीला पाणी वाहायचं आहे, हळदी कुंकू अक्षदा वाहायच्यात, असेल तर एखादं फूल वाहायचं आणि संध्याकाळच्या वेळेला न चुकता तुळशीपाशी उदबत्ती आणि शुद्ध तुपाचा, नसेल शुद्ध तूप तर तेलाचा दिवा हा तुळशीपाशी सायंकाळच्या टायमाला लावायचा. एवढीच सेवा आपल्याला तुळशीसाठी करायची असते रोज. आणि ही सेवा जर पूर्ण जरी वेळ धरला आपण, तर अगदी 5 मिनटं लागतात. पण ही 5 मिनटाची सेवा आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी आणते. घरातील कटकटी, नकारात्मकता, पैशाची चणचण, ह्या असल्या सगळ्या आजारपण, या सगळ्या गोष्टींना घरातून म्हणजे ज्या काही निगेटिव्ह गोष्टी घरात वास करत असतात, त्यांना घरातून निगेटिव्ह शक्ती घरात वास करत असतात, त्यांना घरातून बाहेर फेकते. म्हणून तुळशीची पूजा ही आपल्या हातून रोज घडलीच पाहिजे. पण नाही रोज तर एकादशीच्या दिवशी तरी तुळशीची पूजा ही आपण केलीच पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे काय, की एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श नाही करायचा. स्पर्श नाही करायचा म्हणजे काय, की तुळशीच्या मंजुळा म्हणा, तुळशीची पानं म्हणा, ही आपण एकादशीच्या दिवशी तोडायची नाही. आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं लागतात, पण मग त्याच्यासाठी आपण काय करायचं, की आदल्या दिवशी एकादशीच्या आदल्या दिवशीच आपण तुळशीची पानं, मंजुळा आपण ह्या तोडून ठेवल्या पाहिजे. आता एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीसाठी काय करायचं आहे, म्हणजे तुळशीची कोणती पूजा करायची आहे. तर सर्वप्रथम एकादशीच्या दिवशी सकाळी उठल्यावर स्नान वगैरे झाल्यावर आता एकादशीच्या दिवशी तसं तर तुळशीला पाणी वाहू नये, कारण एकादशीच्या दिवशी निर्जल व्रत असतं.
तर एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची पानं मंजुळा ही काही तोडायची नाही आहे. आपल्याला जे काही पाने मंजुळा तुळशीची आपल्याला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या सेवेसाठी लागणारे आहेत किंवा बाळकृष्णाच्या सेवेसाठी लागणारी आहेत, ती आपण एकादशीच्या आदल्या दिवशीच ती तोडून ठेवायची आहे. तर आपल्याला एकादशीच्या दिवशी असे काही 1-2 उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरातील पैशाची चणचण म्हणा किंवा आर्थिक अडचणी म्हणा, आजारपण म्हणा, हे नष्ट होईल. कारण बऱ्याच घरांनी काय समस्या असते की बाबा आमच्या घरी पैसाच टिकत नाही, म्हणजे घरात पैसाच टिकत नाही किंवा पैसाच येत नाही. बरं आला तरी तो विनाकारणी खर्च होतो किंवा मग ₹1 येतो आणि ₹10 जातात. घरात सतत आजारपण आहे, मुलांच्या शैक्षणिक समस्या आहेत, मुलांच्या प्रगतीत अडचणी येत आहेत. जर एखाद्याचा व्यवसाय नोकरीधंदा असेल तर ते नोकरी असेल त्याच्यात प्रमोशन होत नाही आहे. व्यवसाय उद्योग असेल तर ते नीट चालत नाही आहे. उद्योगधंदा बसलेला आहे. तर म्हणजे असे बऱ्याच समस्या असतात. तर त्याच्यासाठी आपल्याला अगदी साधे सोपे उपाय ह्या एकादशीला करायचे आहेत. तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे हा की तुम्ही म्हणजे जसं सांगितलं मी की एकादशीच्या आदल्या दिवशीच तुम्ही तुळशीची पाने तोडून ठेवा. तर तुम्ही काय करायचं, एकादशीच्या आदल्या दिवशी तुळशीची पाने तोडून ठेवलेली आहेत ती धुवून ठेवा आणि एकादशीच्या दिवशी ती धुतलेली पाने जी आहेत ती तुम्ही तुमच्या घरात जे काही गहू, बाजरी, ज्वारी असं कुठलंही धान्य असेल, जर शक्य झालं तर सगळ्याच धान्यांनी तुळशीचं ते एक पान हे टाकून द्या. एकादशीच्या दिवशी त्या सगळ्या धान्यांनी एक पान हे टाकून द्या. त्याने काय होईल की तुमच्या घरात नेहमी माता अन्नपूर्णेचा वास राहील. तुमचे घर हे नेहमी धनधान्याने भरलेलं राहील. दुसरा जो उपाय तो करायचा आहे, समजा आता एखाद्याचा उद्योगधंदा आहे, दुकान आहे आणि ते व्यवस्थित चालत नाही आहे बाबा, तर मग काय करायचं तुम्हाला की जे आदल्या दिवशी तुम्ही पाने तोडून ठेवलेली आहेत ती तुम्हाला एकादशीच्या दिवशी कच्च्या दुधात, म्हणजे थोडंसं एका वाटीत पाणी घ्या, त्याच्यात 2 थेंब कच्चं दूध टाका. कच्चं दूध म्हणजे काय, जे दूध आपण तापवलेलं वगैरे नाही आहे, त्याची साय वगैरे काढलेली नाही आहे ते. तर ते दूध त्याचे 2 थेंब त्या वाटीत पाण्यात टाका आणि त्याच्यात 2-3 तुळशीची पाने टाका. आणि हे जे पाणी आहे म्हणजे तुळशीच्या पाण्याची वाटी ती तुम्ही तुमचं जे काही दुकान वगैरे आहे तिथे एका कोपऱ्यात ठेवा, जिथे की सहसा कोणाला म्हणजे बाहेर जे कोणी येतं त्याला सहसा दिसणार नाही, लगेच वाटी नजरेस पडणार नाही, अशा ठिकाणी ती वाटी ठेवा. आणि ही वाटी त्रयोदशीच्या दिवशी तुम्ही उचलून घ्या आणि त्याच्यातलं जे काही पाणी आहे तुळशीचं ते पाणी तुम्ही तुमच्या दुकानात प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा, अगदी दुकानाच्या उंबरठ्यावर देखील शिंपडा. हा झाला दुसरा उपाय. याने काय होईल की तुमचं दुकानात जी काही निगेटिव्ह एनर्जी असेल ती संपुष्टात येईल किंवा नष्ट होईल आणि तुमचा जो काही उद्योगधंदा बसलेला आहे तर तो सुरळीत चालू लागेल. म्हणजे तुमची ग्राहकांची आवक म्हणा हळूहळू वाढू लागेल, तुमचं पैशाची आवक वाढू लागेल. तर हे उद्योगधंद्यासाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. तिसरं जे आहे ते म्हणजे हे की तुम्हाला तुळशीची कमला एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीला एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे. ते म्हणजे काय की तुम्हाला सकाळीच कमला एकादशीच्या दिवशी सकाळीच उठल्यावर स्नान वगैरे करून शुचिर्भूत झाल्यावर एका तांब्यात पाणी घ्यायचं आहे. त्याच्यात पुन्हा 2 चमचे कच्चं दूध, म्हणजे जे तापवलेलं नाही आहे ते कच्चं दूध त्या पाण्यात टाकायचं आहे. त्याच्यात थोडंसं हळद, कुंकू, अक्षता टाकायचे आहेत आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. आणि पाणी अर्पण करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे मंत्र तुम्हाला कमीत कमी 11 वेळा म्हणायचं आहे. जास्तीत जास्त तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जेवढ्या वेळेस म्हणता येईल तेवढ्या वेळेस म्हणा, पण कमीत कमी 11 वेळेस मंत्र हा आवर्जून म्हणा. तर हे सांगितलेल्या उपायापैकी कोणताही एक उपाय शक्य झाले तर हे तिन्ही उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला निश्चितपणे तुम्हाला तुमच्या घरात सकारात्मक फरक हा जाणवू लागेल. तर हीच माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून हा व्हिडिओ बनवला. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.